विचार बदलणं काळाची गरज आहे. माणूस कधी बदलतो? विचार बदलले की. आपण संपूर्ण जे रोज कथा ऐकल्या, कोण्याही कथेचा मधील अर्थ काय आहे की माणूस बदलला पाहिजे, माणूस बदलला पाहिजे. सोडून द्या आता भांगड खोटं नाही, प्रत्येका ठिकाणी की नाही. आणि भांगड आहे म्हणून प्रेम आहे बरं, भांगड नसेल तर प्रेम होत नव्हतं. लक्षात घ्या तुम्ही. आता हे बा गोड बोले माणसं कधीच भांगड करत नाही, बरोबर का? करत नाही. पण आपला फायदा फायद्याशिवाय राहत. पती आणि पत्नी राहू द्या ना, रोज भांगड राहू द्या, पण भानगडी मांग प्रेम आहे की नाही? भानगडी मांग प्रेम आहे. पण भानगड फार महत्वाची आहे, पण ती प्रेमाची असा देशाची. सोडून देतो, आपला विषय नाही. म्हणून या संपूर्ण कथेमधला या 7 दिवसातला मी किती माझ्या पतीवरील परिवर्तन. आता काला म्हणजे काय? काला आता काण्यामध्ये अनेक पदार्थ टाकले. आता मुरमुर टाकले, लाया टाकले, पोया टाकले, रायत्या टाकल्या, मिरच्या टाकल्या ना, साखर टाकलं, दही टाकलं, तूप टाकलं, लोणी टाकले की नाही? आता मला सांगा, साखर आणि तूप, लाया, मुरमुरे, पोहे टाकले, तर मिरची टाकायची काय गरज? काहीच गरज नाही ना. बरं मिरची टाकली, रायता टाकायची काय गरज? आंबट काहीच गरज नाही. पण लाला एकाचा होत नसतो, अनेक पदार्थ मिळून त्याला लाया म्हणजे काय? काला का हे अनेक पदार्थाचा असतो, एका पदार्थाचा नाही. आता मुख्य पदार्थाला लाईच का? लाई यासाठी आहे. आता मला सांगा, सर्व जग बदललं की नाही? आता आपण काय कोणाला कमी आहे का? आपण काला काचाही करतो की नाही? पण काला कशाचाही जमत नाही. काल्यामध्ये लाई असली पाहिजे, मुरमुरा असला पाहिजे, पोया असला पाहिजे, साखरे असलं पाहिजे, दही असलं पाहिजे, काही लोणी असलं पाहिजे, मिरच्या असलं पाहिजे, रायतं लिंबाची लाई, अनेक प्रकारचे रायते असले पाहिजे. ठीक आहे. आता घरा लाई का? लाई असे बी भाजून केली लाई आणि पुन्हा जन्म मरण नाही. लाई कशाची आहे? कशाची? जेवारी बरोबर आहे. तर या जेवारी भाजली आणि रूपांतर लाई मध्ये झालं. आणि एकदा लाई झाली की डबल ते बीज होत होते का? म्हणून काल्यामध्ये लाई आहे. अरे लाई आता घ्या मुरमुरा सहज बनला का? नाही का? वाळू तप्त केली, तप्त म्हणजे गरम केली, आणि गरम वाळू म्हणजे ती बारीक वाळू असते, पण आपली वाळू नाही, आपल्या केली वाळू नाही. होय, बारकी वाळू जाते, बारीक आपली घरा आपलीच राहते वाळू, बारीक वाळू. आणि पूर्ण ती तप्त झाली, तप्त म्हणजे गरम झाली की त्या गरम मध्ये साळी टाकून, काय टाकतो? साळी. आणि साळी टाकल्या की ते फार गुन्ह्या साळ फुटते, मुरमुरा तयार झाला. म्हणजे पुन्हा त्या मुरमुऱ्याचं रूपांतर बीजात नाही. पण लक्षात घ्या, मुरमुरे किती खा, भूक जाते का? या आता पोया कर. पोहे का? पोहे सहज बनले. या पोह्यासाठी आधी साळी भिजवायला लागल्या, मुरवायला लागल्या, आणि त्यानंतर ते पोहे झाले. आणि पोहे किती खाया जमत? पोह्याचं माप असलं पाहिजे. लई खाल्ले की ते अजीर्ण होते. म्हणजे बरोबर आहे. आता घ्या, आता साखर आहे, कोण आहे, दही, आंबट, मिरच्या, ठीक आहे. आता याचं रूपांतर गुरुमाला सांगायचे, लाया अनेक मिळून एक होत असतो काला. मग आता आंबटही लागतात, तुरटही लागतात, खरटही लागतात, पाचटही लागतात, गोडही लागते. बरोबर. या रे